सध्या संपूर्ण राज्यात महायुतीकडून नाशिक, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा रंगली आहे। मात्र येत्या 2 दिवसात उमेदवार जाहीर होतील। चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे पत्रकार परिषद घेत आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे। निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे किंवा तिसऱ्या टप्प्याचे काही दिवस बाकी आहेत आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्याची असलेली गर्दी, उमेदवारांचे असलेली धावपळ हे मला वाटतं काही दिवसात आता ते संपेल। महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळपास बोलणी झालेली आहे। एखाद्या दुसऱ्या जागेसंदर्भामध्ये जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वर्षा निवासस्थानी कंप्लीट होईल। उमेदवाराची घोषणा जवळपास 1 ते 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत, धुसफूस चालू आहे, उमेदवार बदलण्याचे संकेत आहेत किंवा इतर जागा, याची जागा त्याला गेली, त्याची जागा त्याला गेली, या सगळ्या गोष्टीचं उत्तर मला वाटतं आपल्याला उद्या मिळेल। परंतु एक निश्चित आहे की महायुतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लागलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला महायुतीला निवडून द्यायचं आहे। परंतु आता उमेदवाराची नावाची घोषणा कधी होते याबद्दल त्यांना उत्सुकता आहे। म्हणून कृपया कुणी असं समजून घेऊ नये की आमच्यामध्ये काही आलबेल नाहीये, आमच्यात काही भांडणं आहे, तक्रारी, असा कोणताही प्रकार नाही। उलट पक्षी जर पाहिलं तर आमच्या युतीच्या बोलणीच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडी सरकारमध्ये बोलण्याची सुरुवात झाली होती। परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे। वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहे। आता ती जवळ येणे शक्य नाही हे एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे। काँग्रेसनी शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं का शरद पवार गटाच्या लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, यामध्ये त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरू झालेली आहे। उभाटा गटाने आपले उमेदवार जाहीर करून टाकलेत, काही ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे, तिथेही वाद सुरू आहेत। म्हणून आघाडी टिकेल का नाही हा संभ्रम लोकांमध्ये जास्त आहे। त्या उलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला सुद्धा प्रचाराला लागता येईल असा कार्यकर्त्याचा आमच्याकडच्या आग्रह आहे। म्हणून वाटतं या सर्व गोष्टीचा आता शेवट येत्या 2 दिवसात होईल।